तर मान्सूनपूर्व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकण किनारपट्टीवर गर्दी केली आहे। मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर आणि रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यांवर सुद्धा मोठी गर्दी ही बघायला मिळते आहे। हवामान विभागाने मान्सून केव्हाही दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक परतीच्या प्रवासाला सुद्धा लागलेत। याबाबत गुहागर समुद्र किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी आढावा घेतलेला आहे। तो पाहूया। मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि कोकणातील पर्यटन हंगाम हा संपत आलेला आहे। त्यामुळे शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी होत आहे। आपण आता आहोत गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आलेले आहेत। खरं तर कोकणामध्ये मुंबईचे चाकरमानी असतील, पुण्यातले चाकरमानी असतील, हे मोठ्या संख्येने सुट्ट्यांमध्ये कोकणामध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर कोकणातील समुद्र किनारे असतील किंवा इथला आंबा असेल, फणस असेल, या सगळ्या ज्या कोकणी रानमेवा आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपासून दाखल झालेले आहेत। खरं तर हवामान विभागाने पाऊस कधीही कोकणात दाखल होईल असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे येथे शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर झालेली दिसत आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।